कधीच येते एखाद्या बाईच्या. महाराज मी सांगितलं ह्याला छत्र वरगावला, महाराज आम्ही कीर्तनाला गेलो आणि अंगात आलं महाराज. आम्ही म्हणलो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवण. आणि महाराज सहज म्हणलं एका जनार्दनी आंबा उभी करटी ओनी कटी हो. उदो बोला, हा उदो बोला, बोला मायबा बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो. वाजायला लागलं महाराज. वा असं वाजायला लागलं. हे वारं गेलं देवाचं आमचं, तिकडून देवीचं बी वारं नाही आलं, तिकडून बाबाचं वारं आलं. कोणता बाबा? सैलानी बाबा. महाराज लांबूनच बाई झुलत आली आणि काय तिचा मंत्र? सैलानी बाबा सैला. का महाराज मी म्हणलं आता आमच्या इकडे काय ज्ञानोबा कमी पडले, तुकोबराय कमी पडले, काय बाबा आणून ठेवले तुम्ही? काय माणसं कोणाचा एवढे आदर्श संत असताना कुणाच्या मनात काय येईल काही सांगता येत नाही. तिकडून बाबा आला सैलानी. ऐका मंडळी, पण त्या येता येता अशा चटया टाकलेल्या होत्या. मामा चटया टाकलेल्या होत्या. चटईमध्ये त्या बाईचा पाय गुतला. पाय गुतल्यावर तोंडावच पडली महाराज. तोंडावर पडल्याच्या नंतर ती एक माळ असते बघा मोठ्या मण्याची. अण्णा तुम्हाला माहिती का नाही काय माहित नाही मला, पण ही मोठी मण्याची माळ असते अशी असते बघा. कोणती तात्या? कोणती कोणती? दबायले कशाला तागा? बोरमाळ. हा तिच्यातच संसार गेला आपला सगळा. बोरमाळ होती महाराज तिच्या गळ्यात. ती लांबूनच म्हणत आली सैलानी बाबा सैलानी, सैलानी बाबा सैलानी. महाराज पुढं आली, चटईत पाय गुतला, माळ तुटली, थोबाडाव पडली. महाराज तिचं काय अंगातलं भूतच गेलं ना. मग महाराज तिनं मंत्रच बदलला. बापू मंत्र काय केला माहिती का? सैलानी बाबा सैलानी, येऊ एक मनी, येऊ एक मनी. मनी पडले होते ना सगळे. येऊ एक मनी, येऊ एक मनी. पण महाराज आता गोळा करायचे कोणी? मनी तर पडलेत, गोळा करायचे कोणी? मग जोडीनं आलते कीर्तनाला. तुम्ही कसे आले? जोडी जोडीनं. वा असं जोडीनं कीर्तनाला आलं पाहिजे. जसं जसं शिकोरार जोडीनं सोडतो तसं जोडीनं कीर्तनाला आलं पाहिजे. जोडीनं आलते महाराज. तिनं लगेच खुणवलं इकडे या. लय ताकद महाराज बाईच्या बोटात. तिनं असं केलं की लगेच आला तो म्हणजे महादेवाच्या पुढचाच होता. ऐका पुढे आला. पुढे आल्याच्या नंतर महाराज हिचा मंत्र चालू सैलानी बाबा सैलानी, येऊ एक मनी, येऊ एक मनी. हे म्हणला कालपर्यंत चांगली होती, नेमकं आजच हिला काय झालं? महाराज पुढे गेला आणि पुन्हा दात खाऊन ती बाई म्हणली सैलानी बाबा सैलानी, येऊ एक मनी, येऊ एक मनी. नवऱ्याकडे बघून म्हणली तेप्पा 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 तेप्पा, येऊ एक मनी. महाराज हे म्हणला काय झालं असं हिला? पुन्हा तरी ते गोळा करीना. त्याला वाटलं काय खरं नाही, काय म्हणाली, काही मेळ लागा ना. मग तिनं पुन्हा अजून मंत्र बदलला सैलानी. महिला मंडळी ऐका, तुमच्या फार जवळचं हे बोरमाळ तुटली त्या बाईची, जरा लक्ष देऊन ऐका. सैलानी बाबा सैलानी, येऊ एक मनी, येऊ एक मनी, तेप्पा 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 तेप्पा, येऊ एक मनी. उचला ना तुम्ही, घेईन ना कुणी, असं म्हणायला महाराज त्यानं मनी गोळा करायला सोबतच. मला सांगायचं हे बाबाचा अंगात येण्यापेक्षा महाराज या देवीचा अंगात येण्यापेक्षा पांडुरंगाचा अंगात आलं पाहिजे. पांडुरंगाचं अंगात जर आलं की महाराज आपली जिंदगी सुधारल्याशिवाय राहणार नाही. आता जागा रे भाई नो जागा, किंवा उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोटे. काळ पाठीमागं लागलाय. काळाच्या तावडीतून सुटायचं असेल तर जाग व्हा. काळाच्या तावडीतून सुटायचं असेल तर भजन करा, संताची संगत करा. महाराज त्याच्याशिवाय पर्याय नाही. संताची संगत नाही केली तर पुढं फार मोठा त्रास होणार आहे. देवाचं नाव नाही घेतलं तर पुढं महाराज जाच होणार आहे. म्हणून आपण काय करा, देवाचे नामचिंतन करा, संताची संगत करा, असं सकल साधू संतांनं सांगितलं. पण संताचं ऐकतंय कोण?